पुण्यात उमेदवारी अर्ज बाद होण्याचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसलाय। या दोन्ही पक्षांचे सर्वात जास्त उमेदवारी अर्ज बाद झालेत। त्याचबरोबर मनसेच्या देखील काही उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रेश्मा भोसले यांनाही अपक्ष लढावं लागणार आहे। त्यांनी भाजपकडून भरलेला अर्ज बाद झालाय। मनसे ते काँग्रेस वाया भाजप असा प्रवास करणाऱ्या रवींद्र धंगेकरांचा काँग्रेस पक्षाचा देखील अर्ज बाद झालाय। त्यांना अपक्ष लढावं लागणार आहे। धंगेकर यांच्याच प्रभागात काँग्रेसच्या आणखी 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। वानवडी प्रभागात काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झालाय। आरपीआयच्या 2 उमेदवारांना युती असूनही कमळ चिन्ह मिळणार नाहीये। भाजपनं एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म दिल्याचा फटका आरपीआयच्या उमेदवारांना बसलाय। या व्यतिरिक्त काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं या प्रकाराला राजकीय वळण लागलंय। निवडणूक अधिकारी भाजपच्या दबावाखाली काम करतायत असा आरोप काँग्रेसनं केलाय। गॅझेटसाठी अप्लाय केलेली पावती आहे, तुमचे इलेक्शन कार्ड आहे, तुमचं सर्व दाखले आहेत, तुमचे मतदार नोंदणीचं कार्ड आहे, सगळ्या गोष्टी असताना देखील त्यांचा अर्ज बाद केला आणि हेच बीजेपीच्या उमेदवाराचं त्या ठिकाणी गॅझेटमध्ये नाव नसताना, गॅझेटचं प्रत नसताना त्यांचा वैध केला, हे स्पष्ट दिसून येते। काँग्रेसच्या या आरोपाला भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसचं मिसमॅनेजमेंट, त्यांचं कुठलंही प्लॅनिंग नसल्यामुळे, कुठलाही एक चेहरा एक नेता नव्हता, त्यामुळे एकेका प्रभागात त्यांनी 7-7 एबी फॉर्म दिले, 8-8 एबी फॉर्म दिले आणि त्यातनं हा गोंधळ तयार झाला आहे। त्यामुळे त्यांचं अपयश आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे, परंतु ते तसं मान्य करणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करतील, ही कायमच त्यांची सवय आहे। राजकीय पक्षांचे अधिकृत अर्ज बाद झाल्यानं या उमेदवारांना आता अपक्ष लढावं लागणार आहे, तर काहींना ती संधी देखील मिळणार नाहीये। निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं निवडणुकीतील रंगत कमी होणार आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।